नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:49 ते 7:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:06 ते 10:46 आणि यमगंड काळ दुपारी 2:02 ते 3:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, रवी बुधाबरोबर केंद्र योग करेल आणि शनी बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि व्ययातील शनी बरोबर हा चंद्र लांब योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा दीर्घकालीन स्वरूपात तुम्हाला मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. गुंतवणुकीपासून थोडं लांब राहा. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधित छोटी मोठी कामं बनवू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातील शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले उत्तम सल्ले मिळू शकतील.
आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले ऑप्शन्स किंवा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यकारक असा आजचा दिवस असणार आहे. तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. हाती घेतलेली कामं तुमची पूर्ण होणार आहेत. याचप्रमाणे नवीन काही उत्तम संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी नवीन योजनांना तुम्ही सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील सप्तमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येऊ शकतील. दिवस मात्र तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजचा दिवस घाई गडबडीचा, धकाधकीचा आणि थोडासा ट्रॅव्हलिंगचा असू शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं मात्र तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय आर्थिक चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. खर्च थोडेफार होऊ शकतील. बस तुम्हाला तिथेच लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकरता काही खरेदी करावी लागेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दान करायला भाग्याची उत्तम साथ लावेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तमच असणार आहे. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे सुद्धा आजच्या दिवशी करू शकता. घरातील व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसून येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि द्वितीयातील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्या कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडासा तणाव जाणवू शकेल. काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. काही छोटे मोठे लाभ सुद्धा संभवतात. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतील शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतात. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. मित्रपरिवाराकडून चांगली साथ संगत मिळू शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता थोडी जास्त राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.